गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मेरठ उत्तर प्रदेश येथे एका ज्वेलर्स दुकानात शिक्षिका असलेल्या रिया या दागिने खरेदी करण्यासाठी गेले असता तहान लागल्याने त्यांनी पिण्याच्या पाण्याची मागणी केली। ज्वेलर्स शॉपवाल्याने रिया यांना पाण्याची बाटली दिली असता खूप तहान लागल्याने त्यांनी बाटली उघडली आणि पाणी प्यायलं। प्रत्यक्षात ती ॲसिडची बाटली होती। पाण्याच्या एका घोटानेच त्यांचं संपूर्ण जग असह्य वेदनेत उद्ध्वस्त झालं। ताज्या पाण्याऐवजी ती बाटली प्राणघातक तीव्र ॲसिडने भरलेली होती। विषारी ॲसिडने तिचे अंतर्गत अवयव जळाल्यामुळे रियाच्या किंकाळ्या संपूर्ण दुकानात घुमत होत्या। आता ती ICU मध्ये मृत्यूशी झुंज देते। केवळ एका निष्काळजीपणामुळे एका आश्वासक तरुणीचं भविष्य एका क्षणातच हिरावून घेतलं गेलं। CCTV फुटेज भयावह आहे। तिचा आनंदाचा क्षण जिवंत नरकात बदलला, जिथे ती आपला जळणारा गळा पकडून आहे आणि तिचे डोळे धक्का आणि विश्वासघाताने विस्पारलेले आहेत। दुकानदाराचा दावा आहे की बाटली कंपनीकडूनच सीलबंद आली होती। पोलिसांनी ज्वेलर्स दुकानदाराला अटक केली आहे।